मंत्री बोर्डीकरांची ग्रामसेवकाला धमकी। तुला आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकीन। मंत्र्यांची वादग्रस्त विधानांची मालिका कायम। मंत्री माणिकराव कोकाटेंचा सभागृहातील रमी खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आमदार रोहित पवारांनी पुन्हा नवा व्हिडिओ पोस्ट केला। या व्हिडिओमध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देत त्याला बडतर्फ करण्याचा इशारा देत असल्याचं पाहायला मिळतंय। ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण, असा टोलाही त्यांनी ट्विट मधून लगावलाय। पण फक्त कार्यक्रमाला गर्दी नाही केली, 1400 घरकुलं ही त्या गावामध्ये दिली आणि तिथून फक्त 7 ते 8 लोक आली म्हणून मंत्री महोदया चिडल्या। एखाद्या अधिकाऱ्याने चूक केली असेल तिथं असणारा सीईओ बीडीओ आणि तुम्ही मंत्री म्हणून नक्कीच कारवाई करू शकता, पण लोकात तुम्ही कानाखाली मारण्याची भाषा तिथं करत असाल हे योग्य नाही। दुसरीकडे माझा राग लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता असं म्हणत बोर्डीकर यांनी अर्धवट माहितीवर जनतेची दिशाभूल करू नका असा इशारा रोहित पवारांना दिलाय। जनतेच्या निवडणुकीत तर मला हरवू शकले नाही, 2 वेळा त्यांना जनतेने घरात बसवलेले, मग अशा काहीतरी चुका काढत किंवा अशा काहीतरी नावबोट ठेवत हे महाराष्ट्राच्या जनतेला दिशाभूल करण्याचं काम ह्यांनी अशा पद्धतीने करताय। पण यांना मला सांगायचंय, स्वतःचे चमचे त्या गावामध्ये सरपंच आहेत आणि त्यांच्या ऐकण्यावर हा ग्रामसेवक त्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणीला गोरगरब आमच्या लोकांना त्रास देत असेल तर मी अशाच पद्धतीने रिॲक्ट करेन। 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी महायुती सरकार अडचणीत येत आहे। अधिवेशनात रमी खेळणारे आणि असंवेदनशील वक्तव्यांमुळे माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं नुकतंच काढून घेतलंय। वादग्रस्त मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा डागाळत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा क्लास घेत तंबी दिली आहे। मात्र तरीही मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे। बोर्डीकर यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, त्यांना पाठीशी घातलं जाणार की कडक समज दिली जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।